हॅलो 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 ठीक बघूया स्टार्ट मधून हॅलो हॅलो या विश्वाचा कारणहार बाप्प गणराया गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझा ग्राम दैवत हरी केदारनी ऐसुगाई देवी या गावचं ग्रामदैवत या ग्रामदेवतेच्या चरणी रंगभूमी आणि रंगमाता त्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. मित्रांनो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी रसिका तुमच्या करमणुकीचा कार्यक्रम सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्रमंडळ झाकादेवी घालगाव आणि या सर्व मंडळाचे पदाधिकारी या गावचे तंटमुक्त अध्यक्ष सरपंच पोलीस पाटील यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून कोकणची लोककला म्हटली की संगीत आलं. माझे ढोलकीपट्टू माझा मित्र आणि माझा भाऊ साहिल केळकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या साथीनं नृत्य कलाकार श्री गणेश कृपा मंडळ वाटत मांढरेकरवाडी शाहीर नंदकिशोर आगरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो मित्र पक्ष ग्रुप प्रतिभावारी नृत्य कलाकार पथक शाहीर देवेंद्र शिमण यांचा माझ्या तमाम रसिक बंधू भगिनींना शाहीर मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी माझ्या तमाम रसिकांमध्ये शाहीर वर्ग गुरुजी वर्ग शिष्य वर्ग यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय आणि ते साऊंड गाणा मास्टर मध्ये मित्र यंदाची 2 गाणी आश्रमावर आहेत पंकज खानेकर त्यांचे सहकारी यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य गोवा बोललेले यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो माझे वडील. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित असा कार्यक्रम पाहण्यासाठी खरोखर बेंगलोरवरून आलेला आहे माझे मित्र बंधू महेंद्र गांधे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून ही माझ्या स्तमनाला सुरुवात करणार आहे. चांगली साथ असू द्या असं अपेक्षित आहे. मनोरंजन नक्की करणार वाट नाही.
प्रतिस्पर्धी शाहीर बुवा म्हणालेले मी आजच्या वारीची बाई आहे, माझी अतिमाया श्रेष्ठ करणार आणि होणार. कारण 9 रात्रीच्या 9 दिवसामध्ये माता माझी आई दुर्गा माता विराजमान झालेली आहे. म्हणून बुवा म्हणतात की अतिमाया मी श्रेष्ठ करणार आणि होणार. बुवा हा शंकर आहे. मी बाजू माझी म्हणताना बुवा मी माझी श्रेष्ठच करणार आहे. स्तवनाच्या पूर्वी सांगतोय, आता हातात घ्या तुमचा पेन आणि लिहायला सुरुवात करा, कारण स्तवन सादरीकरण करणार. बुवा बोले की नाही? बोले ना बुवा? हा बुवा ना म्हटलं. बुवा म्हणतात हे लांजेवाले गांजेवाले. बुवा असा तुझा गांजा फुकून धूर काढीन ना मी. अजून भरपूर बोलले बुवा. आज आजची बाजू माझी पुरुषाची बुवांची बाईची. बघूया कोण बाई श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ हे सिद्ध करून जाणार. भरपूर दिवसानं इकडे आलो या एरियात. संदीप बुवा हे भाकड कथा झिमन बुवाला सांगायच्या नाही. तुमच्या सारख्यांची भरपूर जणांची मी ठेवलेली आहे कुठून बाजूला, आणि हे अजून बोलला तर तुम्हाला सांगणार आहे. पण आधी स्तवन या ठिकाणी सादर करतो. लक्षात द्या म्हणायचं काय. अरे 9 महिने 9 दिवसाचा तुझा हमी बाळेक लाडला, अन उदरात ठेविल मातेनं. अरे कधी नाही कोणावर शिडला, माय पित्याच्या जोडीनं हा देवेंद्रला काट घडला, अन बांधून पैंजण्या हात गणला. छंद शक्ती तुऱ्याचा जडला. म्हणून बुवा स्तवन गातोय. लक्ष असू द्या. जिंदगी एक करतो वंदन गुरु माहुलीला, करतो वंदन गुरु माहुलीला, जन्म देणाऱ्या माय पित्याला. करतो वंदन गुरु माहुलीला, जन्म देणाऱ्या माय पित्याला. करतो वंदन गुरु माहुलीला, करतो वंदन गुरु माहुलीला, जन्म देणाऱ्या माय पित्याला, जन्म देणाऱ्या माय पित्याला.
कृपेचा तू माझा परमात्मा मूळ आत्माच तू करीतो वंदन तयाला हे गुरुराया तुझा मी सेवक तू करतो वंदन गुरु माऊलीला करतो वंदन गुरु माऊलीला धरुनी हात भरविला मायेन मुखात घास दया कृपेन मिळे श्वास हाच जगताचा माझा करतो वंदन गुरु माऊलीला बोल श्री गणपती गजानन धनिरवळनाथ सुगाय देवी अखंड हरदासोळीचा विजय आसो आसो बाबुरंगले घराण्याचा आसो आसो बोल तू रे गणपती बाप्पा Thank you.
गुरुवर्य शाहीर आदरणीय रामचंद्रजी घाणेकर यांचे शिष्य शाहीर प्रवीण कुळिये, भिकाजी कुळिये, कालिका देवी नृत्य कला पथक तरवळ, कुळियेवाडी जाकादेवी पंचकोशी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे ढोलकीपट्टू श्री संदेशदादा पारधी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आहे, सुटला तो वारा हा गड झाला पाहिजे नक्कीच. हा फरमाईश करू, फरमाईश. सुटला तो वारा बरसल्या धारा, मयूर नाचतो मुलवून पिसारा, सजनी व सुंदरा चढवणी लव गिरया गणराज, हो लव गिरया गणराज. स्तवन झालेलं आहे. फरमाईश सुद्धा पूर्ण झालेली आहे. शाहीर आणि गण या ठिकाणी सादर केलेला आहे. सुंदर दारी दारा 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 दा हीच चाल ना. गोवा मला वाटतं सध्या बाऱ्या कमी होत्या त्याच्यामुळे फुगड्या घालतात. असू द्या असू द्या. आता फुगड्या फेमस आहेत बायकांच्या. गोवांचा गण शाहिरांनी या ठिकाणी गण सादर केलेला आहे. शिव पार्वतीचा लाडका गण झाले बाप्पाचे विसर्जन, गेलात गावी म्हणजे म्हणतात सोडून गेलात गावी सोडून, आम्हा येते ही आठवण, पायी बांधून म्हणे पैंजण, नाचत या छंछन. गोवा गणपती जाऊन मेल्या कुठच्या दिवसात होताच रे? नवरात्र चालू झालं की नाही? आज दुसरी माळ. गणपती वा गणपतीची जी मूर्ती असते ना तिचं विसर्जन होतं, पण गणपती इथं आहे तिथं. हे तुमच्यासारख्या शाहिरांना मी सांगणं योग्य नाही. म्हणतात बुवांचं म्हणजे काय म्हणतात, गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, तुला बुवा वाहून टाकायला लागलं इथं. खरोखर कसला गण गाता हो बुवा. आणि म्हणतात की लांजाचा वाघाय. अरे वाघच. अशी शेपटी घालेन ना बुवा, शेपटी तुझी नळी मोडून टाकीन मी. गण गाताना बुवा विसर्जनाचं गण मूर्तीचं विसर्जन होतं, पण गणपतीचं विसर्जन होत नाही. साक्षात शंकर पार्वतीच्या लग्नात गण होता. तू काय गातोस गण? अरे येड्या माझं बघतोस म्हणे की महेंद्र दादांच्या इकडे बारी झाली, नंतर जिमोन बुवा प्रेमाच्या गवळणी गातात. तुझी गवळणी बघ कशी सोलतो ती. बुवानी माझ्यासोबत बाऱ्या सोडलेली. मी काय येड्या तुला घाबरायला काही येडा आहे मी? तुमचं मार्केट तुम्ही डाऊन केलात बुवा. मी माझे जेवढे कार्यक्रम होते तेवढे केले, विषय नाही त्याबद्दल. बुवा बोललेत की नाही? बुवा बोलले की जीवन बुवा आता मग मी काय बोललो की मग बोलत नाहीत, मग बाऱ्या घेत नाहीत माझ्याशी. तुला घाबराय मेला काय? तू डकी नाहीस?
डकीनच काय बुवा. आणि जर मी बघितलं तर चेहऱ्याकडे डकीनच दिसते. खरोखर एवढी भीती वाटते की वाघासारखा तापतो नंतर. पण ही डकीनच. ए बुवा, गण आहे ना गण, ज्या मला सांगता ना बुवा तुम्ही की गुरुवर्य तुम्ही एका खानदानीचे आहो, मी पण एका बापाचा आहे. गण का असा खातोस? ए संदीप बुवा, तुझी साला काढतो बघ अशी गणापासून बघ. गणाचा विषय गणाला. आणि बुवा विसर्जन केलात गणपती, तुझं विसर्जन करायची आता दिवस आलेले. अजून बुवांसोबत कार्यक्रम आहे. दुसऱ्या वारीत जर भाकड कथा बांधलास ना बुवा, सोलणार तुला मी आज. नावाचा इंद्र आहे. म्हणून गणाला तुझ्या बुवा कटिंग देत नाही, कारण वेळाभावी गाणार आहे. वाजलाय 1:30 वाजून गेले असतील. होय ना, होय ना. बुवा निस्ता छाचा छाचा ते 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 सारखा म्हण. अजून म्हणतात आतल्या खोलीत माझ्या, बाहेर नाही, चल जाऊया. माझा महिला वर्ग या ठिकाणी बसलेला आहे. बुवा बोलले म्हणून मी बोलतो. बुवा काय म्हणले? आतल्या खोलीत माझा, बाहेर काय नाही. तिकडे खाली गाला पडलेला रे का मी माझा, आम्ही त्या गाल्यात होतो. बुवा इकडे कुठेतरी असतील लांब, पण बुवा खाली गाला मोकळा आहे. यांना सगळ्यांना ठेवतो बाहेर, आपण जाऊया चल. कुस्ती करू, बघूया कोण भारी पडतो तो कोणाला. एक गमतीचा विषय. गणाला सुरुवात करतो. म्हणायचं काय बघा, अरे सप्त स्वरानी गणराया, अरे वीतो तुला अन भोला भाबडा भक्त तुझा, दर्शन द्यावे मला. पंचरती घेऊन दुर्गाई सोर सुमने वाहीन तुला, अनघर शिछाया शिरावर शिव पार्वतीच्या तुला. बुवा दुसऱ्या बरे तापना बघ. तेरी मोहब्बत ने पंकजा बुवा म्हणत होता इको कमी, मला इकोची गरज नाही, पण मला लागतो मॉनिटर दे. बरोबर दे. बुवा तिकडे म्हणजे तिकडे लक्ष देऊ नको. बुवा आता येडे हिटलर आहे, हिटलर. मार्क्स इशार ते आम्हाला नाही समजत बुवा, आम्ही फक्त दांडका हातात आल्यावर बोलायचं बस. दिल में मकान कर दिया. आता ह्याच्या दिलात घुसायचं म्हटलं ना तर त्यांना काय दिसायचं नाही. त्याच्यात बडगड्या झालेली त्या बडगड्या. तरी सुद्धा बुवा प्रेम माझं भरपूर आहे. बुवा म्हणतात आज जीवन बुवा मला भेटायला नाही आले, तिकडे कोपऱ्यात ठेवलं नाही गाल्यात, म्हणून तुम्हाला सांगितलं बुवा बारी झालं गाल्यात या. खाली ठेवलं नाही. नाहीतर मी म्हणतो आदराने बुवांचा आदर्श खरोखर मी ठेवतो इथं. बारीत नाही, बारी ती बारीच करणार. बुवा म्हणतात की नाहीतर म्हणायचं दादूस कसा बरा आहेस ना. अरे मी बरा आहेस ना म्हणण्यापेक्षा तू लवकर आलंस, तू ये होतं माझा विचार आहे. बुवा बरा आहेस ना तू, मी सांगितलं असता आम्ही गाल्यात चला बुवा आता वाडीत. तुझी काढतोस आलं गण. सचिन बुवा, संदीप बुवा, गण गण लक्ष असू द्या. आळवितो मी गजानना, रंग भरा यारण, दास तुझा मी गणराया, दास तुझा मी गणराया, स्मरितो दया घेना. आवडला तरच शिटी पाहिजे मित्र, मी मागत नाही. हे भीक मागे मी कधीच नाही मागत. आळवितो मी गजानना, रंग भरा यारणा.
तुला
रंग भरा यारणा. धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक महेंद्र दादा आंग्रे उर्फ भाऊ, खरोखर माझा मित्र आणि स्वतःच्या सख्या भावापेक्षा प्रेम करणारा महेंद्र दादा आंग्रे रिटर्न दुबई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय दिनेश दादा कुर्तडकर साहेब यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. मित्रांनो, स्तवन आणि गण झालेला आहे. गवळणीला सुरुवात करणार आहे आणि सुंदर गवळण सादर केलेली आहे. गोवनची गवळण तुम्ही ऐकलात, मी सुद्धा ऐकले होते. म्हणजे त्याच्यातून मी काही शब्द कानात पडले, कमी पडले असेल तर तुम्ही सांगा, कारण बुवांची गवळणीची कटिंग मी देणार. हा, नक्की देणार. बुवांची गवळण म्हणजे बुवांच्या राधेची, बुवांची नव्हे. म्हणजे आजची बाजू मांडणारी पार्वतीची किंवा राधेची बाजू मांडणार संदीप बुवा आणि मी किसना. बुवा देव काय निसना असा पाजवतो बघ, निसण्यावर धार काढणार चांगली. बुवांची गवळण. बुवा म्हणतात की या कानाला म्हणतात 3 दिवसाची शिली. बोलू कैसा बोलायचं ना. हा, विश्लेषण करणार नक्की. बुवा म्हणतात बघा शिरमध्ये ऐकव, तुम्ही सुद्धा होतला म्हणून बुवानं म्हटलं तिकडे गाल्यात या बघूया आपण जो रात्रभर काय होतं का. हा, बुवा म्हणतात, अरे 3 दिवसाच शिल माट होत कस. बुवांची ट्युनिंग वेगळी, माझी ट्युनिंग वेगळी. हे जात नाही, हे पुढे जात नाही तिथंच. अजून म्हणतात, ध्यानीवानी रात्री स्वप्नात दिस तुझ्या घरी असून दही दूध. बुवानं म्हणायचं माझ्या घरी, म्हणजे माझ्या घरी दहीदूत आहे, ऐशीन ठेवलेला आहे, भाषण ठेवलेला आहे माझ्या. बुवानं म्हणायचं माझ्या घरी कशाला येतोस 3 तास, म्हणजे 3 दिवसाचं शिळ खायला. बुवा बाहेरचा बसला होता काय रे. ए बुवा, 3 दिवसाची शिळी घागर मी चाटायला कशाला येऊ, माझ्या घरचा खाईल. बरोबर आहे की नाही. आता जर राधेन शिला ठेवलेला असेल 3 दिवसाचा, मी घरात बघीन. माझ्या घरून सुद्धा दहीदूध लोणी जात होतं ना कौसाच्या दरबारात. शिळ खाण्यापेक्षा मी ताजा खाईन. आता म्हणून बुवा विचारतो, राधाबाई तुझी बाहेर बसली होती का 3 दिवस. बरोबर आहे ना. 3 दिवसात विधी लिखित आहे, निसर्गाचा नियम आहे तो. 3 दिवसाचा जो विषय असतो बुवा, कोणाच्या म्हणजे कुठच्याच गोष्टीत काय हातनं चालत नाही. म्हणजे मला वाटतं बुवा 3 दिवसाचा आहे. बुवा ती 3 दिवसाची शिली मला नको, मला ताजी दे, ताजी दे, पण माझी दे. ए बुवा, ताजी दे पण माझी दे. तू जाऊन आता तिथं खरोखर शटर खाली जा, त्या गाल्यात राहा, कारण 3 दिवसाचा असतो. कसली गवळण गाता बुवा, कसली गवळण. बुवा म्हणतात, अजून म्हणतात, 3 दिवसाचा शिला
माठ म्हणतात भरपूर म्हणून गेले. घाना पाटावर काय म्हणत होतस तत्तात ततात कशा आवाज आणि म्हणतात ओठ. त्या बुवा जर माझं ओठ घातलं तर मी त्याच्यात घालीन बोट. शिली बघणारच आधी, गागर शिली आहे, बोट घालून बघणार ना आधी, डायरेक्ट कसा तोंड लावीन. बुवा म्हणतो ओठ, ओटावर म्हणतो तुझ्या. आणि ह्याच्या आला होता शब्द बुवा, त्या दह्यापासून लोणी येतं. तर सुद्धा दांडा आमचा घालणार तेव्हा तुम्ही घुसळून, रवईच्या दांड्यात घुसळणार तेव्हा बुवा काटावर येतो लोणी. गेल्या दही कुठनं येईल तुझा परत, गवळण सांगतो बुवा दादा, कारण हे मोठे ज्ञानी पण हे खोटे बोलणार आहेत. म्हणून मी काय बोलतो बघा, विश्लेषण बुवा चांगलं करतोय. दुसऱ्या बारीत जर भाकड पोपट पंचा केला असं सोडणार नाही आज बघ. बुवा म्हणतात गवळणीमध्ये, खरंच सांगते नाही बोलत खोट, 3 दिवसाच शिल हे माठे. अरे पटत नसेल तर जिभेनं चाट, ताजी असेल तर नक्कीच जीवन चाटेल तुझी हंडी. मला बाकी म्हणायचं नाही, रामकृष्णरी ताजी भेटली बोल तर चाटणार. पटत नसेल तर जिभेनं चाटे, ते लोणी आलं या काटा, चाटून फुसून खाका. चाटून फुसून, अरे भावना बसा अजून भरपूर आहे. चाटून फुसून खाका दही लागला या ओटावर. आता दह्यापासून लोणी मिळतं होतं की नाही. आता बुवा काय म्हणतात, ते लोणी आलं या काटावर. कुठनं बुवा काढून ठेवलंस मला माहित नाही, कोणाकडनं घासलून घेतलंस ते सुद्धा मला माहित नाही. पण बुवा दही खाली राहतं, नंतर लोणी येतं वर. बुवा म्हणतात ते लोणी आलं या काटावर, साठून फुसून काकाना दही लागलं या ओटावर. तिथं कसं लागल, ओटावं लागल. आमचा दादा म्हणतोय लागलंय, तिथे नाही लागणार. म्हणून बुवा गवळणीचं उत्तर देतोय, साईल पूर्ण ऐकायला जाऊ दे, वाजवू नको अजिबात. हा म्हणून गवळण बुवा हा देवेंद्रजी म्हणा शब्दाचा मार्ग करतो. आजच गाढव म्हणजे गाढवाचं रूप घेऊन तुम्ही आहे तिथं खरोखर. नाही तर एवढे दिवस कधी बुवा व्हावत नाही, पण आज खरोखर व्हावला या नदीत टाक सोडणार काय. म्हणून गवळणीचा विषय लक्ष असू द्या. खरंच सांगू का मी बोलू हे खोट, तुम्ही सांगायचे बुवा. खरंच सांगू का बोलू मी खोट, 3 दिवसाचा तुझा शिलाग माठ. बरोबर आहे ना, 3 दिवसाचा तुझा शिलाग माठ. अग येताच जवळी लागली ही वाटे. समजून गेला गाणं, ह्या काही तशी आपली शिकणारा नव. येताच जवळी लागली या वाटे, अग तुझं लोणी आलं या बोटावर. बुवांच्या गवळणीत काटावर आलंय माझं. मी पहिली ती शिले आहे, बोट घालूनच चव करणार पहिला. बुवा हा झिमण आहे, याचा नाद विषय बात लक्ष असू द्या. सोडलं होतं मी, बुवा म्हणून गेले की झिमण बुवा आता प्रेमात घातात. मी कुठच्या बाजून जरी गेलात ना बुवा तरी तुला पडणार आहे शाही. हा गलोनी आलं ग बोटावर, ग नाही लागलं या ओटावर. नाही लागलं ग ओटावर, खाली वाहतय काटावर. नाही लागलं ग ओटावर, खाली वाहतय काटावर.
लागलं ग ओटावर ग राधे नाही लागलंच ओटावर हे राधाबाई खाली वाहते काटावर नाही लागलं ओटावर खाली वाहते ओटावर नाही लागलं ग चोटावर आणि खाली वावतय ग काटावर बुवांचा माठ वरफलो त्यांच्या गवळणी झाला मग मी करायचं जावा गवळणीच्या बुवांच्या लोणी व्हावत होता माठाच्या बाहेर बुवा मी काय म्हणतोय खाली व्हावलं ग माठावर एवढंच म्हणायचंय गैरसमज करून घेऊ नका विनंती आहे. त्यानंतर बुवा म्हणालेले आहेत सुंदर विषय बुवा म्हणतात आजचा हा झिमन बुवा म्हणजे वाघ मी आपली साधी बाई बाई वाड्यावर चला हो बाई खेडच्या बाई हो म्हणतात आम्ही खेडची बाई वाड्यावर येताव काय येतो गवळणीत विषय करतो बुवा आणि आज सुद्धा प्रेमाचीच गवळण आणली मी जो समोरचा बोलतो त्याला उत्तर देतो पण मी ते सोडून दिलेलं आहे माझ्या आई बहिणी बसलेल्या असतात आणि शाहिरांना माहिती आहे 2019च्या आधीच्या गवळणी बघा माझ्या तुम्हाला सुद्धा माहिती आहे या अशांना झोंबवलेलं आहे मी याने मोठेपणा माझ्यासमोर करायचा नाही बुवा गवळणीचा विषय का तो लक्ष असू द्या अगंतरात जपतो मी तुला हृदयातल्या माझ्या प्रीतीच्या फुला आणि युगे युगे साथ देईन तुला सांग राधाबाई भेटशील का मला दीवाना दिल हुआ दीवाना बाना बाना नजरे झुमके आय मुझे झुमके छाने लगा नशा म्हणून राधाबाई बघ अगर राधे सांग ना जरा अगर राधाबाई सांग ना जरा सोडा रुसवा नाही मी ग फसवा समजून घे ना जरा सोडा रुसवा नाही मी ग फसवा समजून घे ना जरा
पारितोषिक महेंद्रदादा आंग्रे यांचे मित्र रुपेशदादा पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक खास गवळणीसाठी मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. मित्रांनो, स्तवन गण आणि गवळण झालेली आहे. शाहिरांनी मला जो प्रश्न विचारलेला आहे, बोळा प्रश्नाचं उत्तर देतोय म्हणजे देण्याचा प्रयत्नच करतोय. लक्ष असावं. तत्पूर्वी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी माझ्या प्रश्नाची प्रत शाहिरांना दिलेली आहे. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे. त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठं आहे? बोळा शास्त्राचा आधार असेल तरच उत्तर द्या अशी विनंती, नाही तर प्रश्नाला हात घालू नका ही विनंती आहे. बुवानी मला तो प्रश्न विचारलेला आहे. बुवा लक्ष असावं, उत्तर देतोय. मंदोदरी आणि बिभीषण त्या एक पुत्ररत्नाचा लाभ झाला, त्याचं नाव काय? शाहिरांच्या टिप्स आहेत. मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षय कुमार, देवांतक, नरांतक आणि त्रिशिरा ही नावं सोडून सांगायचंय. बुवा ही नावं सोडून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. मंदोदरी आणि बिभीषण यांना झालेला पुत्र, आणि तो सुद्धा शेवटचा पुत्र होता. बुवा त्याचं नाव वैभीषण, त्या पुत्राचं नाव
वैभी शेण असं नाव होतं. बुवा तुम्ही वाचक चांगले आहेत. साहेबींचे गुरुवरी विठोबा साहेब तुम्ही त्यांचे शिष्य आहेत. त्याचं नाव होतं आणि तो शेवटचा पुत्र विभीषण आणि मंदोदरीला झालेला वैभीषण म्हणून असं नाव आहे. नक्कीच तुम्ही पटवून गेला असा, म्हणजे त्या गोष्टीचा मी 100% मी गॅरंटी देईन. पण बुवा साई शास्त्र 18 पुराण ज्या व्यासाने लिहिली, वेदाने लिहिली, प्रत्येकानं ज्याच्या लेखनात आलं ते उच्चारून लिहिलेलं आहे. पण तुम्ही वाचकात खरोखर त्या बाळाचं नाव होतं, त्या पुत्राचं नाव होतं वैभीषण. विषयाला सुरुवात करतो. माझ्या प्रश्नपदाला वळतोय बुवा, लक्षात द्या. बुवा इंद्राचा विषय म्हणून ना, इंद्राचा त्याला होंदरा लावलेला राहू दे. दररोजच आहे त्याचं मारे रडगाने. इंद्र, माझं नाव इंद्र, 50 फिरवीन, तुमचं काय जातं? 33 कोटी देवांचा राजा पण तसाच होता. तो विषय बुवाने या ठिकाणी सादर केलेला आहे. त्याच्यामुळे मला काय त्या गोष्टीचा फरक पडत नाही. इंद्राने केलं तर मी का करू नये? मी पण करीन. भेटल्या तर बुवा असो. अरे जास्वंदीच्या फुलाला गुलाबात तोलू नको, आणि विषय दिला तुम्हा शायरा, खोट्यात बोलू नको. अरे या पोपटाची सरी चिमणीच्या मुखीतून घेऊ नको, आनंदात सोड या देवेंद्राचा, खोट शाहिरा बोलू नको. जिंदगी इम्तिहान लेती है. चलो चलो चलो. अहो लांबना वा आमचा लांबना विषय. अहो लांबना गोवा आमचा लांबना विषय नवा, आम्हा पटवा होऊन जाऊ दे हा सामना. लांबना गोवा आमचा लांबना, लांबना गोवा आमचा लांबना. बुवा आमचा लांबना. बुवा म्हणजे बुवांचा लांब आहे. मी म्हणतोय लांबना बुवा आमचा लांबना, बुवा आमचा लांबना. माझा म्हणले होतं सोलटवून ठेवी दुसऱ्या बारी.
रसिकजनो, शाहिरांना दुसऱ्या बारीचे शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.